नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला डाळ मिरची ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 चमचे डाळ मी भिजत घातली होती। चण्याची डाळ आहे, भिजत घालायची, मी चांगली भिजली पाहिजे बघा, अशा पद्धतीत भिजली पाहिजे। त्यासाठी बघा ही 150 ग्रॅम मिरच्या घेतल्या, स्वच्छ धुवून पुसून त्याची मग देठ काढून घेतलेली। तर अशा पद्धतीने जर तुम्ही तिखट खात नसेल तर बिन कमी तिखटाच्या घेतल्या तरी चालेल। 1 गड्डीपेक्षा जास्त लसूण घेतलेला आहे आणि 1 छोट्या आकाराचा चमचा जिरे घेतले। त्यासाठी बघा 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तवा गरम करत ठेवलाय, हा लोखंडाचा तवा आहे। आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे मीडियम गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे कधी पण चांगले भाजले का नाही की 8 ते 10 दिवस ठेचा लागतो। काय होतं माहिती आहे का, तोंडाला चव नसेल, जास्त गोड खाण्यात आलं की नाही तर असं तिखट काहीतरी झणझणीत असं वेगळं करायचं। अशा पद्धतीत बघा शेंगदाणे भाजून घ्यायचे, जेणेकरून मीडियम गॅसवर असे फुटले पाहिजे शेंगदाणे आणि एकसारखे असे भाजले गेले पाहिजे, तर मग ठेचाना 1 नंबर लागतो। ते मी काढून घेते। त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर मिरच्या काय आहे माहिती आहे का, तुम्ही मोडून जरी घेतल्या तरी चालेल, कारण ही मी खलबत्त्यात कुटणार आहे। जर तुम्ही मिक्सरला करत असाल तर थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे करून जरी भाजले तरी चालतील। अशा पद्धतीने जरी भाजले तरी पण चालतील। अशा पद्धतीने बघा मिरच्या भाजून घ्यायचा, काही तेलाचा वापर वगैरे केलेला नाहीये, फक्त असं हलक्या हाताने हलवून अशा मिरच्या भाजून घेतलेल्या। अशा जरी दाबून जरी घेतल्या तरी तुम्ही चालेल। आता ह्या मी काढून घेते। आता काय करणार आहे माहिती आहे का, पहिले हे शेंगदाणे मी असे मोठे मोठे कुटून घेणार आहे। जास्त आपल्याला बारीक कुटायचे नाही, ठेच्यासाठी जास्त बारीक कुटायचे नाही। तर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची साल काढू शकता, नाही तर असे जरी टाकले तरी चालेल। शेंगदाणे बघा कुटून घेतलेले अशा पद्धतीमध्ये, जास्त बारीक पण करायचे नाही, जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत। आता आपण मिरच्या, लसूण आणि जिरं हे एकत्र कुटायचे खलबत्त्यामध्ये। तुम्ही मिक्सर जर असेल तर मिक्सरला जरी आबडधोबड करून घेतलं तरी चालेल, एकदम बारीक असं करायचं नाहीये, आबडधोबड करायचे। अशा पद्धतीने बघा कुटून घेतलेलं आहे। जर तुम्ही हे कुटताना जर ह्याच्यामध्ये जरी मीठ टाकलं तरी पण चालू शकते। आणि काय असतं माहिती आहे का, अशी जर ठेचा चटणी वगैरे केले की नाही तर त्याला जरा मोठ्या मिठाचा वापर केला तर चवीला छान लागतं, पण आता इथे आपण बारीक मिठाचा वापर करतो। तर अशा पद्धतीने बघा मी कुटून घेतलेलं आहे। डाळ भिजत घातली होती, 15 मिनिटं ही डाळ भिजत घातली होती चण्याची डाळ। तर त्याला मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेते। त्याच तव्यामध्ये आपण बनवणार आहे। तर तवा गरम झालेला आहे आणि गॅस बारीक केला। आपण थोडंसं तेल टाकायचे बघा, जो आपण जेवतो ना ते चमचे 2 ते 3 टाकायचं। तेल बघा लगेच गरम झालेलं आहे, तर त्यात लगेच आपण ह्या मिरच्या टाकून द्यायच्या। गॅस बारीकच केलेला आहे मी, लगेच आपल्याला फास्ट गॅस करायचा नाहीये। पहिली मिरची सगळी मी टाकून देते। मिरची टाकलेली आहे बघा, आता 1 मिनिटभर पहिला आपल्याला ह्याला परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये डाळ धुवून नितळून घेतलेलं आहे, पाणी नितळून घ्यायचं, कारण आपल्याला ही 8 ते 10 दिवस ठेवायचे आहे। तर त्यासाठी त्याचं पाणी नितळायचं। आता ही गॅस मिडियम केलेला आहे, मिडियम गॅसवर 1 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं एकसारखं बघा परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। कधी पण असं चटणी ठेचा जे आपण तोंडी लावायच्या गोष्टी थोडंसं मीठ जास्त टाकायचं आणि ठेचायला कधी पण थोडंसं जास्त लसूण टाकायचं, लसणामुळे चव छान येतात। ते परतून घेते मिडियम गॅसवर। अशा पद्धतीने बघा परतून घ्यायचा, म्हणजे काय होतं माहिती आहे का, चांगला 8 ते 15 दिवस व्यवस्थित राहतो। याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही, तेलाचा वापर केला की नाही जास्त दिवस जर राहिला ना तर तेलकट होतं। तर करून घ्या अशा पद्धतीने। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।